रोज रोज भाजीपोळी बनवून कंटाळा येतो. मग झटकन काय बनवावं याचा प्रश्न पडतो. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे वाटाणे भात. अगदी कमी मसाले वापरून मस्त असा वाटाणे भात आज आपण बनवणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. वेळ न घालवता आज आपण रेसिपी स्टार्ट करूया. चला, साहित्य काय लागते ते बघूया. इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, कांदा 1 उभा स्लाइस करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. माझ्या मिरच्या जरा तिखट आहेत त्यामुळे मी 2 घेतलेल्या आहेत. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. मसाल्यामध्ये 2 तमालपत्र घेतलेली आहेत, 1 चक्रीफूल घेतलेला आहे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 जावित्री घेतलेली आहे आणि 1 चमचा शहाजिरे, लाल तिखट, हळद, धनेपूड आणि जिरे. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. 1 चमचा तेल टाकूया कुकरमध्ये. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडले की खडा मसाला टाकूया. थोडासा हलवून घेऊया खडा मसाला. थोडासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया आणि त्यानंतर चिरलेला 1 कांदा टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर होऊन द्यायचा आहे. त्यानंतर 1 टोमॅटो टाकूया आपण त्यामध्ये. टोमॅटोही व्यवस्थित हलवून घेऊया. व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे मी. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. यासाठी मी चिली पावडर टाकलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि व्यवस्थित हलवून घेत आहे. मसाले खाली लागू नयेत म्हणून हलवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. पुन्हा एकदा हलवून घेते व्यवस्थित. टोमॅटो मसाल्याबरोबर शिजले जात आहेत. आता आपण यात जिंजर गार्लिक पेस्ट टाकूया आणि तीही व्यवस्थित हलवून घेऊया. बघा, तेल सुटायला लागलेलं आहे इथं टोमॅटोला. आता वाटाणे टाकूया आपण आणि व्यवस्थित परतून घेऊया. 5 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये वाटाणे. आता आपण तांदूळ टाकून घेऊया. तेही व्यवस्थित परतून घेऊया. बघा, छानपैकी परतून घेतलेले आहे तिथे. आता यामध्ये आपण ओतणार आहोत पाणी. पाणी मी गरम केलेलं आहे. पाणी जास्त वापरायचं नाही, फक्त भात डीप होईल पूर्ण त्याच्यामध्ये जेवढं बुडेल एवढंच टाकायचं आहे. थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल, पण जास्त टाकायचं नाही आहे. आणि कुकरचं झाकण लावून आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या. पहिली शिट्टी ही फुल गॅसवर करायची आहे, दुसरी शिट्टी ही मंद गॅसवर करायची आहे. आपला कुकर तयार आहे आणि आपला भातही तयार आहे. किती व्यवस्थित सुट्टा असा भात झालेला आहे. झटकन बनतो हा भात आणि पटकन खायलाही खूप छान लागतो. याच्याबरोबर पापड असेल तर खूपच सुंदर लागतो. मग रेसिपी ट्राय करून बघताय ना आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.